नमस्कार, हॅलो आनंद पिंपळकर बोलतोय. हा, बोला. गुरुजी, नमस्ते. ओळखता मला? कोण बोलताय ताई? नंबर सेव्ह अहो नाही माझ्याकडे. मी 1 महिन्यापूर्वी तुमच्याकडे आले होते माझ्या मुलाच्या बाबतीत. हा, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 4 मुली आहेत. तर मुलगा काही असा योग ऑलरेडी असं आहे का? किती लोक आहेत आता माझ्या काय लक्षात येणार हो. अहो, 4 मुलींचं सांगितलं होतं तुम्हाला त्यावेळेस, तुम्ही हा मला खूप झापलं होतं. मला मुलगा हवा होता. तर योग आहेत का म्हणून तुम्हाला हा विचारलं हा, होतं. बरोबर 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 बरोबर. काय करायचे, मुलगा सावित्रीबाई होऊन काय बोलते. दिवे लावतो का मुलगा? का पाळण्यात हलवतो ताई? कशा करता पाहिजे मुलगा? आहेत ना छान देवाच्या कृपेने सुंदर मुली. कशाला पाहिजे वेगळे? हे काही मार्गदर्शन असं करत नाही हो मी. तुम्ही अहो छान मुली आहेत गुरुजी, त्यांना सांभाळा ना, काय प्रॉब्लेम आहे? सगळं तुमचं खरं झालं. आता हा ही जी ठाण्याची केस चालली मुलींच्या बाबतीत, कळलं का तुम्हाला? 4 ते 7 वर्षाची मुलगी, परत कलकत्त्याची ची मुलगी, हा डॉक्टर शिकलेली. आम्हाला हा त्यासाठी मुली नको वाटतात हो. आमच्या मुलींना संरक्षण कोण देतं का? देशात काय चाललंय आज तुम्हाला माहिती आहे ना, किती वाईट परिस्थिती आहे. मुली मुली नको का म्हणतो आम्ही, की ह्याच्यासाठीच आमच्या मुलींना भर रस्त्यात छोट्या छोट्या मुली बघत नाही. 4 वर्षाची, 7 हम्म. वर्षाची मुलगी, एवढी डॉक्टर झालेली 21 वर्षाची मुलगी, तिच्यावर बलात्कार होतो. काय करावं आम्ही? पालक लोकांनी सांगा ना गुरुजी, किती तळतळ होते आम्हाला माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही ह्याच्यासाठी आता काय करू शकता? देशाचे कोण काय करू शकतं सांगा. नुसते म्हणतात शिक्षा होईल होईल, नेमकी कुठली शिक्षा होणार आहे ती सांगा गुरुजी. तुम्ही सांगता ना सगळं याच्या बाबतीत. भविष्य काय होणार आहे, हे भविष्य काय होणार आहे आमच्या मुलींचं हे सांगा आम्हाला. नक्की शिक्षा करेल का सरकार? नुसतं करतो 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 तोपर्यंत आमच्या मुली मरून जातात हो गुरुजी. सांगा ना, मी हम्म. किती तळतळीने आले होते, ह्याच्यासाठीच आले होते. एक 2-3 दिवस तुमचं जो आता प्रकार चाललाय, सांगा ना किती आमची मन तळतळतात. आमच्या मुलींची काळजी कोण घेणार हो गुरुजी, सांगा तुम्ही. हम्म. मी त्या ह्यानी तुमच्याकडे आले होते. माझ्या 4 मुली आहेत. हे 2-3 दिवस चालले, मला वेड्यासारखं झालं म्हणून मी गुरुजी तुम्हाला फोन केला. सांगा आता तुम्ही काय करणार आहे सरकार? करणार आहे का तुम्ही ना त्यांना शिक्षा? ऐका ना, तुम्ही शांत व्हा ताई, शांत व्हा. आता असं आहे ना की जगामध्ये हे अशा प्रकार होत राहतात, तुमचं बरोबर आहे. मी पण ह्या अहो सगळ्या म्हणून आम्ही बातम्या मुली वगैरे नको वाचतो. म्हणतोय गुरुजी. ते मला सुद्धा मुलगी आहे, मुली आहेत मला सुद्धा. असं नाहीये की बाबा असं हे आता काय म्हणजे माझ्याकडे खरंच म्हणजे ते निरुत्तर. झाल्यापासून आम्हाला तर चलबिचल झाली गुरुजी. सांगा ना, तुम्ही भविष्य सांगताना हो देशाचं भविष्य कुठे आहे सांगा आमच्या मुलींच्यासाठी. कुठली सुरक्षा मिळेल आम्हाला आमच्या मुलींना? ताई, आता काय म्हणजे खरंच निरुत्तर आहे या बाबतीत मी. पण मी माझ्या परीनं जेवढं काही करता येईल समाजापुढे हा विषय आणता येईल आणखीन तेवढं आणण्याचा मी नक्की प्रयत्न करतो. तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका. असं काही सगळ्याच मुलींच्या बाबतीत आता ते काय योग असतील त्या पद्धतीने ते घडलं असेल समजा. त्याच्यावरती अभ्यास पण करूयात आणि काळजी करू नका. याच्यावरती मी खूप चांगला व्हिडिओ देखील बनवतो. सरकारपर्यंत कसा पोहोचवायचा त्याचा मी प्रयत्न करतो. आणि मी व्हिडिओ केल्यानंतर मी तुम्हाला टाकेन सगळं, जेव्हा फेसबुक युट्यूबला सगळीकडे येईल तेव्हा तुम्ही तो प्रचार प्रसार करा जास्तीत जास्त, जेणेकरून तो सरकारपर्यंत पोहोचेल तरी. कारण काय होतं, सरकारने ठोस हल्ली कदम नको त्या घ्यावं. गोष्टी पोहोचवल्या जातात आणि ज्या चांगल्या गोष्टी त्या पोहोचत नाहीत. म्हणून हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे, आपण करूयात ते सगळ्या विषय. चालेल चालेल गुरुजी. चालेल ताई, चालेल. हां, हो, हो. अच्छा अच्छा, धन्यवाद.